चाललंय? कोणाचं शूट करायला आलो आपण? रिवाचं. रिवा तुझं शूट करायला आलोय. सुंदर दिसते ना. तर काल फ्रायडे होता तर रिवा आमच्याकडे काल स्टेजसाठी होती ना. रिवा आज जाणार ना रिवा तू? खूप दिवसांनी आज आमच्याकडे राहायला आली आहे. तर रुनीचं शूट करायचं होतं तर सानिका मी आणि आमच्यासोबत ही पण आली आहे. तर आता आम्ही पटकन शूट करून घेतो. तर आता मातीचं शूट चाललंय इथे. मा तू काय बोलायचंय तुला? काय नाही, खूप ऊन आहे. हा खूप जास्त एक्स्ट्रीम ऊन आहे इथे. हॅलो एव्हरीवन. तर दुपारी तुम्ही बघितलंच असेल मी शूटसाठी गेलेली. सानिका आणि रिवा माझ्यासोबत होते. त्याच्यानंतर मी शॉपमध्ये गेली. आता शॉपमधून आली, जस्ट दुकान बंद करून आली आहे आणि आता मी चिकन खिमा बनवते. त्यासाठी काय काय लागेल हे तुम्हाला दाखवते. ही रेसिपी सानिका मला बोललेली शूट कर, तर त्यासाठी काय काय लागतं मी तुम्हाला दाखवते. चला बघूया. तर आपल्याला चिकन खिमा बनवण्यासाठी मी हा चिकन खिमा घेतला आहे. बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू, मीठ, हळद, मसाला, गरम मसाला, धने पावडर हे ऑप्शनल आहे. आणि आलू लसूणची पेस्ट, थोडंसं बटर, ऑइल. बटर आपल्याला ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. तर सर्वात आधी आपल्याला तेल टाकायचं आहे थोडंसं. थोडंसं बटर, कढीपत्ता, मिरची, बारीक कट केलेला कांदा, आता आपण आलं लसूणची पेस्ट. आता आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून ज्याचा जो कच्चा स्मेल असतो तो जाईपर्यंत. आता आपण टोमॅटो टाकूया. आता आपल्याला हे चांगलं परतून शिजवून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट. आपण मिरची पण टाकली आहे, जर तुम्ही स्किप करू शकता मिरची तर थोडं आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याच्यानुसार तिखट, लाल तिखट, गरम मसाला. मी अख्खा गरम मसाला नाही टाकला आहे, मी पावडर टाकली आहे फक्त. धने पावडर. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपला मसाला चांगला परतून झाला आहे आणि तो शिजला पण आहे, तर त्याच्यात मी चिकन खिमा टाकते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 5 मिनटं झाकण ठेवून शिजवणार. नंतर मी झाकण काढून टाकेल पाणी सुटल्यावर. ह्याच्यात आपण मटार पण टाकू शकतो, ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता, नसेल तर नाही. ह्याच्यात मी आता लिंबाचा रस टाकते. आता हे पाणी आटेपर्यंत आपण चांगलं शिजवून घेऊया. ह्याला जास्त टाइम नाही लागत. आपण लगेच जर सगळं रेडी असेल तर लगेच 5-10 मिनटात ऑलमोस्ट रेडी होऊन जातं. आता फक्त ह्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकून आणि थोडंसं वरतून बटर टाकून हे सर्व करायचं. आता मी ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि 1 चम्मच बटर. आता मी खिम्यासोबत खायला पाव गरम करते बटर लावून. तुम्ही ब्रेड पण घेऊ शकता, दोन्ही सोबत मस्त लागतं. फक्त बटर लावून टोस्ट करा. शूट घेत होते तेवढ्या टायमिंग वर घरी आली आहे. हा की मला सेम कसं लागतं माहितीये. आम्ही एक्सप्रेस पुण्यावरून मुंबईला येताना जो फूड कोर्ट लागतो ना, तिथे इराणी कॅफेमध्ये असं सेम खिमा आणि टोस्ट पाव ट्राय करा, तो सेम असाच लागतो आणि ही सेम तसं बनवते. तर मी तिला बोललेली की तू ही रेसिपी दाखव.
सेम तीच टेस्ट आहे, सेम तसं लागतं. फक्त पाव येतात तिथे हे असतात ब्रेड. ते ब्रेड असे टोस्ट करून त्यांना बटर लावून देतात, असे कडक कडक. सेम तसं आहे. आता ही वॉक करून आली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी वीकली एक ब्लॉग तर आता नक्कीच येणार आहे. आणि नेक्स्ट रेसिपी काय करू हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय.